वतीने आयोजित करण्यात आलेल्या अतिशय उत्तम कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू, गावचं भाषण मी करणार नाही, परंतु यांनी जिल्हा कर्मचाऱ्यांनी जी कविता सांगितली ते थोडस दुरुस्त करतो. सांगितलं की देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात द्यावे. तुम्हालाच हात द्यावे लागतील, मग तुम्हालाच द्यावं. ते थोडं दुरुस्त करतो. देणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि बघणाऱ्याने देणाऱ्याचे हात द्यावे. अतिशय उत्कृष्ट असे उपक्रम लोकनेत्याच्या माध्यमातून आपण मंडळी राबवत आहात. तर कुपोषण हे एकत्रित ठाणे जिल्हा असताना, पालघर आणि ठाणे एकत्र असताना फार मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यात, नंदुरबार आणि ठाण्यात हे कुपोषणाचे लहान बाळकेही खूप असतात. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो, त्याच्यामुळे मी याच्यावर खूप काम केलेलं आहे आणि अनेक संस्था अशा आपल्याला सहकार्य करत असतात. राज्य सरकार, केंद्र सरकार दोघांच्या माध्यमातून कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न सतत होत असतो. परंतु मॅमआधी साहेब आल्यानंतर हे कुपोषणाचं प्रमाण खूप वाढलं. तुम्ही शहापूरमध्ये शहापूर कुपोषण मुक्त करण्याचा संकल्प केलेला आहे. निश्चितपणाने त्याच्यासाठी काय हातात आणण्याची वेळ आली तर आम्ही तुमच्या पाठीशी खंडपणाने वर्षी आणि आपण सर्व ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, त्यांच्या व्यवस्थापनाविषयी नागरिकांनी आज या ठिकाणी आपल्याला व्याख्यान द्यायला आलेले आहेत. त्यांच्या आणि तुमच्या नजरेने फार वेळ थांबणारी, पण आपण सर्व भाग्यवान आहोत त्या मातीपासून जन्माला आलो. आणि विशेषतः ह्या कल्याण कार्यक्रम ज्या पवित्र कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाने पवित्र झालेल्या ही कल्याण आहे. आणि मला मी नेहमी सांगतो, मोठं जास्त भाषण करत नाही. आपल्याकडे गाडीवर लिहिलेलं असते महाराष्ट्र पुन्हा जन्माला, आपण वाचतो. पण मी नेहमी सांगतो की अशा महाराज जन्माला येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायचे असतील तर सगळ्यात आधी जिजाऊ जन्माला आली. जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणार नाही. सगळ्यांनाच आपल्याला इतिहास नाही काय मी आपल्याला सांगायची गरज नाही, पण 2-3 प्रसंग सांग. लॉर्ड माउंटबॅटन यांनी असं वक्तव्य केलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते आम्ही सगळ्या जगावर राज्य केलंच, पण परग्रहावर सुद्धा आम्ही राज्य केलं असतं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुभाषचंद्र बोस नेपोलियनला भेटायला गेले, हिटलरला भेटायला गेले. हिटलरने सुभाषबाबूला सांगितलं की सुभाषबाबू, तुम्हाला कुठल्या हिटलरची गरज नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन लढा, तुम्हाला स्वातंत्र्य निश्चितपणे. आता आलेले आपले ओबामा त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य संबोधलं असते. त्याच्यापेक्षा मोठी उपमा छत्रपती शिवाजी महाराजांना काही असू शकत नाही.